नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्धिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील विविध प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। यालाच इंग्रजीमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा इंटेलिजंट टेस्ट असं देखील म्हटलं जातं। तर मित्रांनो, या प्रश्नांची आपण स्पष्टीकरणे विविध क्लुप्त्या आणि सूत्रांसह बघणार आहोत। त्यामुळे NMS परीक्षा असेल, MTS परीक्षा, NTS परीक्षा असेल किंवा 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे समजून घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा द्यावायच्या आहेत त्या सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बौद्धिक क्षमता चाचणीचे प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 1 ते 3 सूचना दिलेली आहे बघा। पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल? तर इथे मित्रांनो, आपल्याला क्रमाने येणारी संख्या शोधायची आहे आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे बघा, 336, 210, 120, 60, 24 आणि प्रश्नचिन्ह या सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने आलेल्या पाहायला मिळतात। आता मित्रांनो, अशा पद्धतीने क्रमाने येणारी संख्या शोधायची असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्यातला फरक काढायचा आणि फरकानुसार बाबा काही आपल्याला अंदाज लागतो का ते आपण इथे बघायचं असतं। तर आपण जर आता इथे फरक काढला तर फरक काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की फरकावरून याचा काहीही अंदाज लागत नाही, कारण मी हे अगोदर सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। त्यामुळे मग फरकाचा जर आपल्याला संबंध लागत नसेल तर मग आपण काय बघायचं, तर आपण संख्यांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते बघायचे। म्हणजे मूळ संख्या असतील, वर्ग संख्या किंवा त्याच्या जवळची संख्या असेल, घन संख्या किंवा त्याच्या जवळची संख्या असेल, किंवा पाढ्यातील संख्या असतील, किंवा अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार, यासारखे वेगवेगळे आपण ट्रिक्स वापरून इथं उत्तर काढलं पाहिजे। आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आता असं आपल्याला काढायचं आहे, तर या ठिकाणची किंवा ह्या ज्या संख्या आहेत याच्या जवळच्या घन संख्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत। तर 336 च्या जवळची घन संख्या मित्रांनो येते 343, जो 7 चा घन आहे। 210 च्या जवळचा घन संख्या येते 216, जो 6 चा घन आहे। 120 च्या जवळची घन संख्या येते 125, 5 चा घन आहे। 60 च्या जवळची घन संख्या येते 64, जो 4 चा घन आहे। आणि 24 च्या जवळची घन संख्या येते मित्रांनो 27, जी आहे 3 चा घन। आणि मग आपल्याला ह्या घन संख्या आणि या संख्यांचा जर संबंध शोधायचं गेलं तर असं लक्षात येतं की इथे बघा 343 7 चा घन आहे आणि या 343 मधून कोणाचा घन आहे? 7 चा घन आहे। तर तो 7 चा घन वजा केल्यानंतर येणारं उत्तर हे आपल्याला 336 इतकंच मिळतं, बरोबर ना? किंवा इथं बघा 6 चा घन 216 आहे, त्याच्यातून 6 वजा केलं, येणारं उत्तर आलं 210। दुसरी संख्या ही 210 आहे। तिसरी बघा 125 5 चा घन आहे, म्हणून 5 वजा केलं, उत्तर आलं 120, इथं आलं 120। म्हणजे अशा पद्धतीनं घन संख्या किंवा आपण n ही संख्या असेल तर त्याचा घन केलेला आहे आणि त्याच्यातून ही जी n संख्या आहे तीच इथे वजा केलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे एखाद्या संख्येचा घन आणि त्याच्यातून तीच संख्या वजा केल्यानंतर आपल्याला या संख्या मिळालेल्या आहेत। म्हणून आता येणारं उत्तर आपण इथे काय करायचं आहे बघा, इथे हा 7 चा घन आहे, 6 चा, 5, 4, 3 चा घन आहे, म्हणजे साहजिकच 2 च्या घनाचा वापर इथे करावा लागेल। 2 चा घन आपण वापरूया, 2 चा घन येतो किती? 8 येतो। आणि 8 घन आल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? वजा 2 करायचं आहे, वजा 2, कारण 2 चा घन आहे म्हणून उत्तर आलेलं आहे 6, बरोबर ना? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे या ठिकाणी बघा संबंध किंवा जी क्लुप्ती किंवा जी ट्रिक आहे ती कोणती वापरली? n चा घन वजा n, म्हणजे दिलेल्या संख्येचा घन वजा तीच संख्या, अशा हा संबंध इथे वापरलेला लक्षात येतो। चला तर आता मित्रांनो दुसरं उदाहरण बघा, 32, 37, 47, 58, 71। पहिली पायरी काय करायची? फरकच काढायचा। फरक काढूया। 32 आणि 37 मध्ये 5 चा फरक आहे, 37 आणि 47 मध्ये 10 चा फरक आहे, 47 आणि 58 मध्ये 11 चा फरक आहे, 58 आणि 71 मध्ये 13 चा फरक आहे। आता मित्रांनो बघा 5, 10, 11, 13 काय संबंध काय आहे का? 5 च्या पाड्यातील संख्या 5 1 5 5 10, पण परत 11 13 आले, काय लावता येतो का? तर असं काही लावता येत नाही मित्रांनो, पण फक्त आपण एवढ्याच गोष्ट लक्षात घ्यायची नाही। तर कधी कधी काय होतं मित्रांनो, आपल्याला 2-3 ट्रिक्स एका ठिकाणी वापराव्या लागतात, बरोबर? म्हणजे बघा इथे उदाहरण फरकाच्याच मुद्द्यावरून सुटणार आहे, पण तिथे अजून एक आपल्याला ट्रिक ॲड करायची आहे, ती म्हणजे अंकांची बेरीज। तर इथे काय केलेलं आहे बघा, इथे 32 मधील अंक आहेत 3 आणि 2,
5 बरोबर, 3 आणि 2 आहेत. तर 3 आणि 2 ची बेरीज केली, उत्तर आलं 5. तेच 5 या 32 मध्ये मिळवलं, 32 आणि 5 37 आलं. 3 आणि 7 10, 37 मध्ये 10 मिळवलं 47 आलं. 47 मध्ये बघा 4 आणि 7 11 मिळवलं 58 आलं. 8 आणि 5 13 आलं, 58 आणि 13 71 आलं. तसंच आता इथं आपल्याला 7 आणि 1 8, 71 मध्ये 8 मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 79. पर्याय क्रमांक 1 आपल्याला इथं पाहायला मिळतो. लक्षात आला बघा. तर आपण जर फरकाचा मुद्दा सोडून दिला असता आणि मग नंतर शोधला असतं तर आपण म्हणजे खूप वेळ आपला गेला असता. त्यामुळे इथं तुम्ही एक लक्षात घ्या की फक्त वर्गसंख्याचंच उदाहरण असेल किंवा फक्त घनसंख्याच असतील किंवा फक्त फरकच असेल किंवा फक्त अंकांचीच बेरीज असेल, अंकांचाच गुणाकार असेल, असं काही नाही. एकाच उदाहरणामध्ये 2 ते 3 प्रकारच्या ट्रिक्स तुम्ही इथं वापराव्या लागतात. ओके, चला त्यानंतर पुढचं उदाहरण बघूया. तर पुढचं उदाहरण बघा आपल्याला काय सांगतं. 5 6 9 16 31, 5 6 9 16 31. आता यांच्यामध्ये देखील आपण पहिल्यांदा सुरुवात करतो तो म्हणजे फरकच काढायचा आहे. बघा 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 15 31. ओके, अशा पद्धतीने फरक काढला. आता 1 3 7 15 काय संबंध लक्षात येतो का बघा. 1 3 7 15. तर इथं जर बघितलं तर या फरकांच्या मुद्द्याचा आपण परत फरक काढूया. बघा या फरक जे आलेले आहे त्याचा परत फरक काढायचा. 1 मध्ये 2 मिळवलं 3 आलं, 3 मध्ये 4 मिळवलं 7 आलं, 7 मध्ये 8 मिळवलं 15 आलं. ओके, आता तरी काय संबंध लक्षात येतोय. लक्षात येतो बघा. 2 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8. ओके, आता काय करूया, या वरचा जो पहिला फरकातला फरक काढलेला आहे तो आपण 16 घेऊया. का, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 15 आणि 16 31. ओके, बघा पहिल्यांदा मी फरक काढलेला आहे माझ्या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्यांचा. त्यानंतर फरकामध्ये ज्या संख्याला त्यांचा परत फरक काढला मी. काय आला तो 2 4 8 आणि मग इथे मी 16 घेतलेला आहे. बरोबर ना. 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची 16, 15 आणि 16 31 आलेला आहे. ओके, आता काय करूया आपण फरकाच्या मुद्द्यामध्ये पुढचा नंबर 31 आला. 31 मध्ये 31 मिळवूया. 31 आणि 31 62, 62. 62 उत्तर आहे का बघा. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे बघा 62 उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागलं बघा, मला फरकाचा मुद्दा घ्यावा लागला पण फरक काढल्यानंतर आलेल्या संख्यांचा पुन्हा मला फरक किती काढावा लागलेला आहे. म्हणजे 2 वेळा फरक काढल्यानंतर मला हे उत्तर इथं मिळालेलं आहे. चला, तर अशा पद्धतीने पहिले 3 प्रश्न निश्चितपणे तुम्हाला समजलेले असतीलच. आता पुढचे प्रश्न बघूयात. यानंतर मित्रांनो पुढील आपले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4 ते 6 सूचना बघा. A ते Z ही इंग्रजी अक्षरमाला A बरोबर 1, B बरोबर 3, C बरोबर 5, D बरोबर 7 ... याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा इंग्रजी अक्षरमाला A to Z ही अक्षर आहे ते आपल्याला कशा पद्धतीने लिहायचे आहेत. तर A ला 1 घ्यायचा आहे, B ला 3 घ्यायचा आहे, C ला 5 घ्यायचा आहे, D ला 7 घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी फक्त आपल्याला विषम संख्याच घ्यायच्या आहेत. आणि म्हणून मी अगोदरच इथं सर्व A to Z ही अक्षरमाला लिहिलेली आहे आणि प्रत्येकाला कोणते विषम नंबर्स घ्यायचे आहेत, कोणते ऑड नंबर्स घ्यायचे आहेत ते सर्व घेतलेले बघा. 1 3 5 7 9 11 13 15 अशा पद्धतीनं Z ला 51 पर्यंत मी विषम संख्या घेतलेल्या आहेत. एवढं तुम्ही काम केलात की तुम्हाला हे 3 प्रश्न डेफिनेटली सुटणारच. तुम्हाला या प्रश्नांचे मार्क्स म्हणजे 100% मिळणारच आहेत. त्यामुळे इथं कोणतीही चूक करायची नाही. कारण गडबडीत काय होतं, आपण विषम संख्या लिहिताना तर चुकून एखादा अंक मागे पुढे होतो, एखादा अंक राहतो. बरोबर, त्यामुळे प्रॉपरली जरा थोडंसं लक्षपूर्वक देऊन आपण ही अक्षरमालाशी रिलेटेड जी संख्या आहेत त्या प्रॉपरली लिहायच्या. आता आपल्याला आपला सर्व मेन पार्ट जर झालेलाच आहे. आता प्रश्न घेऊया. 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. बघा 29 आणि 37च्या मधोमध 29 ला O आलेला आहे आणि 37 ला S आलेला आहे. ओके, या दोघांच्या मध्ये काय येणार आहे. तर बघा समजा 29 हे निघून गेलं, 37 निघून गेलं, राहिली ही 3 अक्षरं. 31 गेलं, 35 गेलं, मध्ये काय राहिलं 33 नंबरचं अक्षर Q हे राहिलेलं आहे. तर मधोमध येणारा अक्षर आहे Q. पर्याय क्रमांक 3 ते बरोबर आहे. बघा चुटकीसरशी उत्तर येतात. पुढे 39वे 27वे 11वे व 29वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बघा 39वे अक्षर आहे T, इथे घेतो मी T. 27वे अक्षर आहे बघा N आहे. ओके, 11वे अक्षर आहे F आणि 29वे अक्षर आहे O. तर आता इथं थोडंसं आपल्याला विचार करायचा आहे. TNFO कोणता अक्षर तयार, कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होईल. जास्त डोकं खात बसायचं नाही मित्रांनो. आपण डायरेक्ट पर्यायाकडून जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला उत्तर इथे मिळू शकतं. तर याच्यापासून मित्रांनो शब्द तयार होणार आहे फॉन्ट. फॉन्ट आपल्या मोबाईलमध्ये आपण फॉन्ट बदलतो बघा, म्हणजे अक्षरांचे लिपी बदलतो, आकार वगैरे हे सगळे फॉन्ट असतात. तर
इथे जर मित्रांनो तुम्ही शब्द जर तयार करण्यात जर वेळ घालवलात तर तो म्हणजे उगाच त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. तर इथे काय करा, एक ट्रिक्स छोटीशी सांगतो तुम्हाला. तर इथे पर्याय बघा तुम्ही, TNFO असलेलं फक्त एकच शब्द आहे जो फॉन्ट आहे. बाकी बघा इथं KING आहे ज्याच्यामध्ये अक्षरं तर नाहीच आहेत. इथं बघा REST आहे, अक्षरं नाहीच आहेत. FAUL अक्षरं नाहीच आहेत, फक्त FONTच आहे. त्यामुळे डायरेक्ट पर्यायाकडून जरी गेला तर तुम्हाला शब्द देखील बनवायची ते गरज लागत नाही. त्यामुळे थोडासा आपण जरा डिफरंटली विचार इथे करावा लागतो. चला आता पुढचा प्रश्न बघूया. या आपल्या अक्षरमालेशी रिलेटेड. OEYNJ या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल? तर इथे आता आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द होणार आहे मित्रांनो एन्जॉय. ANJOY एन्जॉय असा शब्द तयार होणार आहे. इथे तुम्ही गडबडीमध्ये किंवा आपल्याला जर तुमचं एखाद्या मित्राचं नाव जॉनी असेल तर पटकन असं जॉनी वगैरे कराल तर असं काहीही जॉनी हा शब्द इथे तयार होत नाही, हे इथे लक्षात घ्या. तर एन्जॉय हा शब्द तयार होतो आणि मधोमध अक्षर आलेले आहे जे, आणि जेचा क्रमांक किती आहे बघा याच्यामध्ये, या अक्षरमालेतीलच बघायचं आहे. त्यामुळे जेचा क्रमांक हा 19 आलेला आहे, बरोबर ना. 19 आहे जे क्रमांक, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने बघा आपण हे तिन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. तुम्हाला जर ही अक्षरमाला प्रॉपरली लिहिलात तर तुम्हाला ही सगळेचे सगळे प्रश्न तुम्ही अगदी चुटकीसरशी सहजपणे सोडवू शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास, प्रश्नांची स्पष्टीकरण आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि एक छानशी कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. चला आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 ते 9, गटात न बसणारी आकृती ओळखा. तर इथे आकृतींचे गट दिलेले आहेत. आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे आणि याच्यासाठी तुमची निरीक्षण शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. तर इथे बघा आपल्याला एकसारख्या आकृत्या दिसणाऱ्या म्हणजे दिसून येत आहेत. आता याच्यामध्ये जर आपण नीट लक्षपूर्वक बघितलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण तर प्रत्येक आकृतीमध्ये हा जो गोल आहे आणि हे जे अधिकचं किंवा प्लसचं चिन्ह आहे ते बघा या मोठ्या गोलाच्या बरोबर मध्यभागी आहे. इथं सुद्धा बघा बरोबर मध्यभागी आहे, इथं सुद्धा बघा बरोबर मध्यभागीच आहे आणि इथे मात्र ते बघा ते असं इथं याला पाहिजे होतं पण ते अशा पद्धतीने इथं आलेलं पाहायला मिळतं. त्यामुळं ही जी तिसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे ती इथं आपलं पर्याय बरोबर आहे, कारण ती त्या गटामध्ये बसत नाही. यानंतर या पुढचा प्रश्न आहे बघा गटात न बसणाऱ्या आकृतीमध्ये. तर इथे देखील बघा आपल्याला एकसारख्या आकृत्या बघायला मिळतात. आता मित्रांनो इथं अशा आकृत्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही त्याच्यातलं एखादं चिन्ह निवडायचं किंवा जे काय आकृती दिलेली असेल त्यातलं एखादं चिन्ह निवडायचं आणि त्याची जागा बदलायची. बाबा ते कोणत्या स्थानाला वर आहे किंवा कुठे डावीकडे आहे, उजवीकडे आहे, वर आहे, खाली आहे, या गोष्टीचा इथे विचार करायचा. आपण आता काय करूया, आपण हे U टाईपचं इथं जे एक आकार दिसतो त्याच्या बघा त्याच्या बाजूला हे L टाईपची आपल्याला उलटं यायला असलेला आपल्याला आकार पाहायला मिळतो किंवा एक कोन पाहायला मिळतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण पाहायला मिळतो. ही गोष्ट इथे आपण लक्षात ठेवूया. बघा या Uच्या किंवा हा जो एक असा अँगल टाईप आहे याच्या बाजूला हा कोन मिळतो, त्याच्या विरुद्ध त्रिकोण आहे. बघा इथे सुद्धा बघा Uच्या बाजूला कोन आहे, त्याच्या विरुद्ध त्रिकोण आहे. इथं बघा Uच्या बाजूला कोन आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला त्रिकोण आहे आणि इथं बघा Uच्या बाजूला त्रिकोण आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला जो कोन आहे. म्हणजे या 3 आकृत्यांमध्ये आपल्याला ती समानता पाहायला मिळते की या U आकाराचा जो अँगल आहे यात बाणाला किंवा या किरणला, तर त्याच्या बाजूला आपल्याला हा कोन पाहायला मिळतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्रिकोण आहे या 3 आकृत्यांमध्ये. पण इथं मात्र तसं नाहीये. इथं U आकाराचा किंवा हा जो अँगल आहे त्याच्या बाजूला त्रिकोण मिळतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला हा कोन मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं आपला अचूक आहे किंवा बरोबर पर्याय आहे, कारण तो या गटामध्ये बसत नाही. आता या भागातला पुढचा प्रश्न बघा. तर इथं बघा आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत, इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत. बघा AMUW HEKV, त्याच्यानंतर TXYO आणि RFLZ. आता याच्यामध्ये काय करायचं, कारण सगळी तर अक्षरं वेगवेगळी दिलेली आहेत, मग आपण इंग्रजी अक्षरांचा विचार करायचा. तर इंग्रजी अक्षरामध्ये असं वेगळं पण काय आहे, आता इथे तर आपण त्यांची संख्या किंवा ते कोणत्या नंबरवर आहे त्यानुसार असं तर काही करू शकत नाही, कारण आपल्याला नुसती वेगळी आकृती तर शोधायची आहे. त्यामुळे इंग्रजीच्या बाबतीत विचार केला तर इंग्रजीमध्ये 2 प्रकारचे अक्षर असतात, काही ओवेल्स असतात, काही कॉन्सोनंट्स असतात, स्वर आणि व्यंजने. त्या दृष्टीने इथे विचार करायचा आहे मित्रांनो. इथं जर बघितलं तर इथं A आणि U हे स्वर असलेले आपल्याला पाहायला मिळतात, बाकीचे 2 व्यंजने. इथं बघा E हा देखील एक स्वर आहे, इथं O हा स्वर आहे आणि याच्यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये एक सुद्धा स्वर तुम्हाला बघायला मिळत नाहीत. हे सगळी व्यंजनं आहेत, सगळे कॉन्सोनंट्स आहेत. त्यामुळं इथं पर्याय क्रमांक 4 ही आकृती इथे चुकीची आहे किंवा म्हणजे त्या गटामध्ये बसत नाही. त्यामुळे आपला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, कारण या तिघांमध्ये सुद्धा इंग्रजी अक्षर आहेत आणि प्रत्येकामध्ये स्वर हा आहेच, पण इथे मात्र तो दिसत नाही. चला तर अशा पद्धतीने हे गटात न बसणारी आकृती आपण इथे बघितलेली आहे. आता पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 ते 12.
सूचना बघा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला अक्षरमाला, इंग्रजी अक्षरमालावर आधारित प्रश्न आहेत किंवा इंग्रजी आपले अल्फाबेट्स आहेत आणि इथे पहिलं पद आणि दुसऱ्या पदामध्ये याचा जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये शोधायचा आहे आणि योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. तिथे पहिलं 10वं उदाहरण बघूया. तिथे बघा KTS आणि इथे बघा JLSURT अशा पद्धतीने अक्षर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे बघा, आपण याचा आणि याचा काय संबंध आहे ते शोधूया. इथं बघा 3च अक्षर आहेत आणि इथे मात्र 6 अक्षर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया, इथलं 1 अक्षर आणि इथली 2 अक्षर यांचा काही संबंध आहे का तो शोधूया. तिथे बघा K आहे आणि इथं बघा JL आहे आणि जर आपण बघितलं तर JKL बरोबर ना, म्हणजे Kच्या अगोदरचं एक अक्षर J आणि Kच्या नंतरचं अक्षर L अशा पद्धतीने इथे घेतलेलं आहे बरोबर. त्यानंतर T बघा, Tच्या अगोदरचं अक्षर काय येणार आहे तर S येणार आहे बरोबर ना. S नंतर T येतं आणि Tच्या नंतरचं अक्षर U येतं, तर S आणि U इथं T साठी घेतलेलं पाहायला मिळतं. आणि S बघा, Sच्या आधीचं अक्षर येतं R बरोबर ना, OPQRS बरोबर. एसच्या आधीचं अक्षर R येतं आणि एसच्या नंतरचं अक्षर T येतं, म्हणून इथं RT घेतलेलं आहे एसच्या मागचं आणि पुढचं अक्षर. म्हणजे या ठिकाणी कोणता संबंध लावलेला आहे तर एका अक्षराच्या पाठीमागचं एक अक्षर आणि पुढचं एक अक्षर असा तो संबंध इथे लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग इथे बघा आपल्याला चौथं पद दिलेलं आहे, मग चौथ्या पदावरून आपल्याला तिसरं पद काढायचं आहे. म्हणजेच या दोघांमधलं जसं हे अक्षर आहे तसं इथं आपण दोघांमधलं काढूया. M आणि O च्या मध्ये काय येतं, M आणि O च्या मध्ये येतं N बरोबर ना, MNO. L आणि N च्या मध्ये काय येतं LMN, M येतं. आणि J आणि L च्या मध्ये काय येतं बघा, JKL येतं, K येतं. त्यामुळे आन्सर येणार आहे NMK. NMK कुठे आहे बघा, हे बघा इथे पर्याय क्रमांक 3 नंबर आहे, NMK इथं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर असा इथे संबंध लागलेला आहे. पुढचं बघा, पुढचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. इथं 3-3च अक्षर आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली संबंध शोधूया. S नंतर X घेतलेला आहे, S नंतर X. तर S नंतर X कितीव्या नंबरवर येतं ते इथे शोधायचं बघा. S ओके. S नंतर TUVWX 5व्या नंबरचं अक्षर घेतलेलं आहे. S नंतर OPQRS TUVWX बरोबर. तर 5व्या नंबरचं अक्षर इथे घेतलेलं आहे. त्यानंतर P नंतर U बघूया, PQRSTU बरोबर ना, U आहे, PQRSTU 5व्या नंबरचं अक्षर घेतलेलं आहे. आणि J नंतर बघूया, O सुद्धा 5व्या नंबरचंच आहे का, ओके. JKLMNO 5व्या नंबरचं अक्षर घेतलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या पदातील जी अक्षर आहे त्याच्या पुढील 5व्या क्रमांकाचं अक्षर ही दुसऱ्या पदामध्ये घेतलेलं पाहायला मिळतं. इथेही आपण तोच संबंध लावूया. टीच्या नंतरचं 5वं अक्षर कोणतं येतं बघा, TUVWXY ओके, Y आलेला आहे. Hच्या नंतर कोणतं अक्षर येतं बघा, HIJKLM, त्यामुळे M येणार आहे. आणि Nच्या नंतरचं 5वं अक्षर NOPQRS, S येणार आहे. YMS कुठे आहे बघा, YMS बघा पर्याय क्रमांक 4 इथे आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने 5वं अक्षर आपल्या इथे घेतलेलं पाहायला मिळतं. तर असे हे संबंध तुम्ही देखील लावायचे आहेत. इथं सुद्धा बघा, आता शेवटचा या भागातला शेवटचा प्रश्न AMKHUT JDP. तर इथे आपण तसाच संबंध लावूया. A नंतर H किती नंबरचा आहे बघूया. A नंतर BCDEFGH 7व्या नंबरचं अक्षर आहे. M नंतर U बघा किती नंबरचा आहे, M NOPQRSTU 8व्या नंबरचं अक्षर आहे ओके. आणि K नंतर T बघा, JKLMNOPQRST 9व्या नंबरचं अक्षर आहे. इथं काय संबंध लागला बघा, पहिलं अक्षर 7व्या नंबरचं घेतलेलं आहे, M नंतरचं दुसरं अक्षर 8व्या क्रमांकाचं आणि K नंतरचं 9वं अक्षर 3 नंबरला घेतलेलं आहे. जे 7, 8, 9 हा संबंध लावायचा आहे. म्हणून आपण Jचं पहिल्यांदा 7व्या नंबरचं अक्षर घेऊया. J नंतरचं JKLMNOPQ, त्यामुळे Q येणार आहे. त्यानंतर D नंतर 8व्या क्रमांकाचं घेऊया, DEFGHIJKL, L आलेला आहे ओके, UL. आणि त्यानंतर P नंतरचं 9व्या क्रमांकाचं PQRSTUVWXY, Y आलेला आहे 9व्या क्रमांकाचा, QLY कुठे आहे बघा, QLX आहे, QJX QLY आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर इथे आलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे म्हणजे अगदी सोपे प्रश्न आहेत बघा की ते फक्त आपल्याला प्रॉपरली ते सोडवावं लागतं. किंवा जर तुम्हाला याचे क्रम जर माहिती असतील, तुम्ही जर पाठ केलात की 1 नंबरला आहे, D 4 नंबरला आहे, अशा पद्धतीनं तरी देखील तुम्हाला पटकन इथे समजू शकतं. तर अशा पद्धतीने आपण हे 3 प्रश्न देखील इथे सोडवलेले आहेत. चला आता याच्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात.
प्रश्न क्रमांक 13 ते 15 सूचना आहे, खालील प्रश्नातील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाचे जागी योग्य पर्याय लिहा। चला, तर इथे आपल्याला चौरसातील संख्यावर आधारित प्रश्न आहे मित्रांनो, आणि इथं आपल्याला बघा या चौरसामध्ये वेगवेगळ्या संख्या इथे दिलेल्या आहेत। आता मित्रांनो, चौरसातील संख्या दिल्यानंतर किंवा असं उदाहरण आल्यानंतर एक पहिली गोष्ट काय करायची की त्या संख्यांमधील आडव्या लाईनी किंवा आडव्या ज्या ओळी असतात किंवा उभे जे कॉलम्स असतात त्यांच्यामध्ये काही संबंध आहे का ते इथे आपण शोधून बघितलं पाहिजे, आणि जर काही संबंध मिळतच नसेल तर मग आपण दिलेल्या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या असतात आणि मग त्याच्यातून फरक वगैरे काढून आपल्याला तो संबंध शोधायचा असतो। आपण सर्वप्रथम या उदाहरणाचा विचार करूया। इथे जर मित्रांनो उदाहरणामधील संख्यांचा विचार केला तर इथे बघा 4 5 141, 7 2 57 आणि 3 6 प्रश्नचिन्ह। आता इथे लक्षात घ्या की ह्या दोन संख्या छोट्या आहेत, ही एक मोठी संख्या आहे, म्हणजे आपल्याला या दोन संख्यावर अशा काहीतरी क्रिया करायला पाहिजेत की मला ही संख्या मिळाली पाहिजे, बरोबर ना। म्हणजे 4 आणि 5 वर मला काहीतरी क्रिया करावी लागेल, त्यांचा गुणाकार करावा लागेल, त्यांचा वर्ग बघावा, त्यांचा घन बघा, त्यांची बेरीज करा, काही करा, पण मला त्यांच्यावर क्रिया केल्यानंतर ही संख्या मिळाली पाहिजे। आणि मग असा विचार केल्यानंतर आपण तर आता बघा 20 5 चौक 20 हे गुणाकार करतो, 20 वरून 141 वर गेलं तर 20 7 140, त्याच्यामध्ये 1 मिळवलं, 7 पट करून 1 मिळवलं, बरोबर ना। बघा आपण एक उदाहरण बघूया, 5 चौक 20, 20 गुणिले 7 केले 140 आलं, त्याच्यामध्ये 1 मिळवलं 141, असा मी संबंध लावला। पुढे बघा 7 2 14, म्हणून 14 7 98 आणि 98 मध्ये 1 मिळवलं 99 पाहिजे होतं, पण इथं 57 आहे, याचा अर्थ हा माझा संबंध चुकलेला आहे। आणि असे करत 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 मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये काय करायचं आहे, वर्ग संख्या आणि घनसंख्येचा संबंध इथे लावायचा आहे। 4 चा वर्ग मित्रांनो 16 येतो आणि त्याच्यामध्ये 5 चा घन ॲड करायचा आहे, तिसरा घात 125, 16 अधिक 125 141, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन हा इथे संबंध लागतो। बघा 7 चा वर्ग 49 अधिक 2 चा घन 8, 49 आणि 8 57, बरोबर ना। म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन हा इथे संबंध लावतो। 3 चा वर्ग 9 अधिक 6 चा घन 216, बरोबर आहे ना, 6 चा घन 216, 216 अधिक 9 225, कुठे आहे बघा 225, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करून शेवटी त्या जी काही ट्रिक तिथे वापरलेली आहे, जो काही संबंध वापरलेला आहे तो इथे शोधावा लागतो। आता पुढचं उदाहरण बघूया चौरसातील संख्यातील, ते सुद्धा अतिशय सोपं उदाहरण आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा 13 16 20, त्याचबरोबर 44 3 8 80 आणि 5 अशा संख्या दिलेल्या आहेत। आणि त्या संख्या जर लक्षात घेतला तर बघा इथं 13 आहे, इथेपेक्षा मोठी संख्या 61, त्याशिवाय लहान संख्या आली, परत 20 आली, 44 आणि लहान संख्या 3 आली, इथली शोधायची आहे। 8 च्या पुढची मोठी संख्या 80 आली, 80 पेक्षा लहान संख्या 5 आली। मग आपण या दोन्हींचा संबंध लावून बघा, 20 अधिक 13 33 येतं, बरोबर ना। 33 मध्ये 61 चा काय संबंध येतो का बघा। असे सगळे संबंध लावून बघितल्यानंतर उभे पण संबंध बघितले, इथं काही संबंध लागलेला नाही। म्हणून मग काय करायचं, संबंध नसेल लागल तर आपण या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहायचे। तर चढत्या क्रमाने लिहिताना सगळ्यात लहान संख्या आहे 3, 3 नंतर पुढची आहे 5, 5 नंतर आहे 8, 8 नंतरची संख्या आहे 13, 13 नंतर आहे बघा 20, 20 नंतर आहे 20 नंतर 44 आहे, 44 नंतर 61 आणि 61 नंतर 80 आहे। आता संबंध याच्यामध्ये काय लागतो का बघा, तर इथे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, बरोबर ना, हो की नाही। 20 आणि 22 44, इथे 22 आलेलं आहे, त्यामुळे हे जरा बाजूला सोडा। इथे बघा 2 3 5 7 या क्रमाने संख्या वाढलेल्या आहेत, म्हणजे 2 3 5 7 या कसल्या संख्या आहेत, तर त्या मूळ संख्या आहेत। म्हणजे इथे या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या त्याच्यामध्ये ॲड करत गेलेल्या आहेत। म्हणून आपण असं करूया, कारण आपलं हे जे उत्तर आहे ते कुठेही येऊ शकतं, ते काय शेवटीच असलं पाहिजे असं का नाही, ती संख्या कुठेही मध्ये असू शकते, लहान मोठी असू शकते, बरोबर। त्यामुळे आपण काय करूया, 2 3 5 7 नंतर पुढची संख्या मूळ संख्या आहे ते 11, 20 मध्ये 11 मिळवूया। 20 मध्ये 11 मिळवल्यानंतर आपलं उत्तर येतं 31, ओके। इथं 11 मिळवलेलं आहे, 31 उत्तर मला मिळालेलं आहे। आणि 11च्या नंतरची मूळ संख्या आहे ती 13, आणि जर मला 31 मध्ये 13 मध्ये ॲड केलं मी तर 31 आणि 13 44 उत्तर बरोबर येतं। 44 मध्ये 13च्या पुढची संख्या आहे ती 17, 17 ॲड करा, 44 17 61, 61 नंतर 17च्या पुढची येते 19, 61 मध्ये 19 ॲड करा, 80 उत्तर येतं।
लक्षात आलं बघा. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या संख्या कशा घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मूळ संख्या क्रमाने ॲड करत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून इथं जी मिसिंग संख्या आहे ती आहे 31. आपलं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे. आता 15वं उदाहरण बघूया. तर मित्रांनो 15व्या चौरसातील संख्यांचं उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे बघा. 56, 39, 22, 40, 38, 36, 61, प्रश्नचिन्ह 29. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. तर 40, 38, 36 म्हटलं की लक्षात येतं जरा जवळजवळच्या संख्या आहेत, बरोबर ना. लागोपाठच्या संख्या आहेत आणि त्या लागोपाठच्या संख्यांमध्ये 2चा फरक आहे, बरोबर ना. ओके. मग ह्याच संबंध आपण म्हणजे हाच धागा पकडायचा आणि संबंध लावायचा. मग याच्यात देखील फरक काय आहे का बघूया तशाच प्रकारे. तर 56 आणि 39 मध्ये जर फरक काढला तर 39 नंतर 40 येतं. 40 आणि 16 56, 16 आणि 1 17चा फरक आहे. आणि 22 आणि 39 मध्ये सुद्धा 17चाच फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा इथे 17 17चा फरक आला, इथे 2 2चा फरक आलेला आहे. म्हणून इथं सुद्धा आपण काय करूया, समान फरक ठेवूया. मग तर तो समान फरक काढायचा कसा, तर काय करूया त्यासाठी आपण 61 आणि 29 मधला फरक काढूया. 61 आणि 29 मधला फरक किती येतं बघा. 30 आणि 30 60, 30 आणि हे 31 आणि इथलं 32. तर 32चा फरक येतो. मी डायरेक्ट काढलेला आहे, तुम्ही वजाबाकी करून काढू शकता. 61 आणि 29 मध्ये 32चा फरक आलेला आहे. 32 मधलं काय करूया, 32चे 2 भाग करूया. 16 इकडे ठेवूया, 16 इकडे ठेवूया, बरोबर ना. कारण इथे बघा 17 17 2 2 आहे म्हणून 16 16 केलेलं आहे. आता 29 आणि 16 किती येतं बघा, 45 येतं. आणि 45 आणि 16 61 येतं. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 45. ओके, बरोबर, लक्षात आलं. तर बघा इथं मी हाच डायरेक्टली कशावरून घेतला, तर माझ्या लक्षात आलं की वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 40 38 36 या थोड्या एकमेकांच्या जवळच्या संख्या आहेत. म्हणून माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं आणि मग मी इथं लक्षात म्हणजे माझ्या लक्षात आलं की 40 38 मध्ये 2चा फरक आहे, 38 36 मध्ये 2 2चा फरक आहे. म्हणून मी इथला फरक पण शोधून काढला. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला उदाहरणांमध्ये शोधाव्या लागतात आणि मग आपल्याला तरच ते म्हणजे लवकर उदाहरणाचं उत्तर शोधता येतं. नाहीतर मग आपण जर पहिल्यांदाच बघितलं असतं तर बेरीज वजाबाकी समजा म्हणजे आपण वेगवेगळे पर्याय वापरले असते, आपण याच्यापर्यंत आलो देखील असतो पण वेळ लागला असता. त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग याच्यासाठी तुम्हाला पाढेपाठ असले पाहिजेत, वर्गसंख्या तोंडपाठ असल्या पाहिजेत, घनसंख्या तोंडपाठ असल्या पाहिजे किंवा एखादी संख्या दिल्यानंतर त्याच्या मागे पुढे काही वर्ग घनसंख्या येते का हे देखील थोडंसं लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या संख्या तोंडपाठ असल्या पाहिजे. तुम्हाला दिसली की तुम्हाला थोडंसं क्लिक झालं पाहिजे, हां अरे इथं जरासं हा गळ टाकून बघूया आपल्याला उत्तर मिळेल. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण याचा सराव केला पाहिजे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे मित्रांनो. अतिशय सोपा घटक आहे दिनदर्शक, फक्त आपण त्याला थोडंसं अवघड बनवतो. दिनदर्शिकेवर आधारित पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ मी बनवलेले आहेत, 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील किंवा माझ्या चॅनलचं नाव टाका आणि पुढे दिनदर्शिका टाका, तेव्हा सुद्धा तुम्हाला ते बघता येतील. बघा उदाहरण काय आहे बघा. 1 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल. 1 ऑगस्ट 2016ला सोमवार होता, मी लिहून घेतो. 1 ऑगस्ट 2016ला कोणता वार होता बघा, सोमवार होता. सोमवार होता आणि मला उत्तर काढायचं आहे 15 ऑगस्ट 2025. 15 ऑगस्ट 2025चा वार काढायचा आहे. अतिशय सोपा आहे मित्रांनो. इथे एक ट्रिक लक्षात घ्या तुम्ही की मला 16व्या वर्षातनं 25व्या वर्षात जायचं आहे, परंतु माझ्या तारखा वेगवेगळ्या आहेत, बरोबर ना. इथे 1 ऑगस्ट आहे, इथे 15 ऑगस्ट आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही काय करायचं की तुम्ही सर्वप्रथम त्या ऑगस्ट महिन्याच्या तारखा ज्या आहेत त्या सेम करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे करायचंच प्रयत्न करण्यापेक्षा ते करायचंच. तर इथे बघा मला 15 ऑगस्ट काढायचं आहे, म्हणून या वर्षातली 1 ऑगस्ट 2016 मधली 15 ऑगस्टची तारीख आधी काढून घेऊया. 15 ऑगस्ट 2016ची तारीख बघा. 1 ऑगस्टची तारीख मला माहिती आहे, 15 ऑगस्टची काढाय काहीच अवघड नाही, कारण प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो, बरोबर ना. याच्यामध्ये आपण 1 मध्ये 7 मिळवलं, 8 ऑगस्ट. 8 ऑगस्टला सुद्धा कोणता वार येणार आहे, सोमवारच येणार आहे. आणि 8 ऑगस्टमध्ये पुन्हा काय करूया आपण, 7 मिळवा, 8 आणि 7 15 ऑगस्ट, म्हणजेच 15 ऑगस्टला सुद्धा इथे सोमवारच येणार आहे. लक्षात आलं ना मित्रांनो. दर 7 दिवसांनी तोच वार येतो 7व्या दिवशी. तर 1 मध्ये 7 मिळवलं, 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. या दिवशी काय असणार आहेत, वार समान असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून 15 ऑगस्ट 2016चा वार मला इथे सोमवार मिळालेला आहे. आता तर फक्त माझं 20%च काम राहिलेलं आहे. 2016वरून मला 2025ला जायचं आहे. आणि आता इथे एक मित्रांनो मी ट्रिक सांगतो तुम्हाला की दरवर्षी आपला जो वार असतो तो 1 ने पुढे जात असतो.
दरवर्षी कुठलीही तारीख घ्या तुम्ही 1 ने पुढे जात असतो. फक्त लीप वर्ष आलं तर एक वार ॲड करावा लागतो, कारण लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये एक दिवस जादाच येतो. त्यामुळे जर मध्ये काही लीप वर्ष आलं तर आपल्याला एक दिवस ॲड करायचा असतो. मग आता आपला वार किती दिवसांनी पुढे जाईल, तर महत्त्वाची गोष्ट आपण काय करायची, तर वर्ष कितीनं पुढे गेले ते बघूया. 16 नंतर 25वं वर्ष म्हणजे किती आहे बघा, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 9 वर्ष आहेत. बरोबर ना, एकूण 9 वर्षे इथे झालेली आहेत. 9 वर्ष पुढे गेलेले आहेत, म्हणजे माझा वार हा 9 दिवसांनी पुढे जाणार आहे. लक्षात घ्या, जेवढी वर्ष पुढे जातील तेवढ्या दिवसांनी तो वार पुढे जातो. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 5 वर्षाने जर गेलं तर 5 वर्षाने वार पुढे जातो. आता याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची की लीप वर्षांचा विचार करायचा. या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये काही लीप वर्ष देखील असणारच आहेत, कारण दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. मग 2016 हे लीप वर्ष आहे, म्हणून आपण काय करतो, हां चला 2016, 2020, 2024 असे 3 लीप वर्ष आलेले आहेत, म्हणून आपण याच्यामध्ये घेतो 3. आणि इथेच आपलं चुकतं मित्रांनो, कारण 2016 हे लीप वर्ष आहे, मान्य आहे, ठीक आहे, पण तारीख बघा ना तुम्ही, तारीख आहे 15 ऑगस्ट. लीप वर्ष मध्ये तारीख कुठली बदलती, फेब्रुवारीमध्ये दिवस बदलतात आणि फेब्रुवारीचे पुढचे दिवस आहेत, त्यामुळं इथं काही बदल होत नाही. जर तो फेब्रुवारी 2016 या कालावधीमध्ये आला असता तर मग आपण तो पकडला असता. त्यामुळे 2016ला इथं तुम्ही लीप वर्षामध्ये पकडू नका, म्हणजे या उदाहरणामध्ये पकडू नका. मग आता 2016 ऑगस्ट 2016 ते ऑगस्ट 2025 असा विचार करा. याच्यामध्ये किती लीप वर्ष येणार आहेत, तर येणार आहे 2020, बरोबर ना, आणि 2024 अशी 2 लीप वर्ष इथं येणार आहेत. म्हणजे एकूण किती वर्ष झाली, 11 वर्ष झालेले आहेत, किंवा 11 दिवस मला इथे पुढे जायचं आहे. 11 दिवस पुढे जायचं आहे. आता 11 दिवस पुढे जायचं आहे म्हणून परत काय करूया, परत 7 ने भागूया ना आपण, बरोबर. दर 7 दिवसांनी तर तोच वार येतो, म्हणून 11ला जर 7 ने भागलं तर 7 एके 7, बाकीचा विचार करायचा, उत्तराचा नाही. तर किती दिवस राहिले, 4 दिवस राहतात, बरोबर ना. 7 एके 7, बरोबर, 7 एके 7चा भाग होतो 11 7, 4 दिवस शिल्लक राहत आहेत. म्हणून सोमवारच्या पुढे मी फक्त 4 दिवस जाणार आहे. तुम्ही सोमवारच्या पुढे 11 दिवस गेलात तरीही उत्तर मिळणार आहे, पण मी थोडं सोपं केलं अजून. 11ला परत 7 ने भागलं, कारण 7 दिवसानंतर तोच वार येणार आहे, म्हणून फक्त बाकी उरली किती, 4 दिवस उरतात. म्हणून सोमवार नंतरचा 4था दिवस शोधूया आपण. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आपलं उत्तर येणार आहे शुक्रवार, पर्याय क्रमांक 4. तर 15 ऑगस्ट 2025 रोजी हा शुक्रवार असणार आहे. समजलं का उदाहरण. तर अतिशय सोपं आहे बघा. फक्त आपण काय करायचं, सुरुवातीला इथे तारखा समान करून घेतल्यानंतर जितकी वर्ष पुढे गेली तेवढे दिवस आपण पुढे जायचे आणि त्याच्यामध्ये लीप वर्ष सुद्धा ॲड करायचे. म्हणजे लीप वर्ष जर असेल तर एखादा एक्स्ट्रा दिवस इथे आपण ॲड करायचा असतो. चला, तर आता आपण हे उदाहरण इथे बघितलेलं आहे. निश्चितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला आता पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 व 18. सूचना, खाली दिलेल्या प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाकृती कागदाला घातलेली घडी दिली आहे, तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते पर्यायातून शोधा. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला एका चौरसाकृती आकृतीमध्ये एक घडी, म्हणजे घडी बसवलेली असते त्या कागदाची, ती फक्त आपल्याला घडी उलगडायची असते आणि उलगडल्यानंतर तो कागद कसा दिसेल हे ते शोधायचं असतं. तर इथे काय करायचं बघा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिलेल्या आकृतीचे पहिल्यांदा आपण 4 समान भाग करून घ्यायचे अशा पद्धतीनं. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. आता बघा, इथे घडी मारलेली आहे, ही घडी अशी उलगडल्यानंतर इथून हे उलगडल्यानंतर ज्या अर्थी ती इथं घडी बसलेली आहे त्या अर्थी ही अशा पद्धतीनं घडी इथे जाणार आहे, बरोबर ना. कारण ज्या अर्थी इकडे आहे त्या इकडेही पण गेलेलं आहे. आणि तीच घडी आता अशी जर इकडे उलगडल्यानंतर ती इथं सुद्धा असंच होणार आहे, बरोबर ना, बरोबर. आणि ही सुद्धा रेष या बाजूला जाणार आहे. बघा, थोडक्यात इथं जे आरशातील प्रतिमांचा वापर आपल्याला थोडक्यात करावा लागतो. म्हणजे इकडे जसं दिसतं तसंच इकडे वरती घेतलं पाण्यातील प्रतिबिंब, इकडे जर डाव्या बाजूला जसं आहे तसंच उजव्या बाजूला घेतलं. आता अशासारखी आकृती तुम्हाला कुठे बघायला मिळते बघा, सेम आकृती. तर या ठिकाणी बघा, इथं नाही, इथं पर्याय क्रमांक नाही, इथं पण नाही. बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये ही आकृती आपल्याला पाहायला मिळते. तर ही अशी पूर्ण येणार आहे, लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर बरोबर येणार आहे. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने बघा आपण काय केलेलं आहे, घडी सोडवायची असते. खूप सोपे प्रश्न असतात, थोडासा आपल्याला विचार करून प्रॉपरली करावा लागतो. अजून एक प्रश्न आहे बघा यावरच आधारित, तो इथे बघूया. प्रश्न क्रमांक 18. इथे सुद्धा आपल्याला एक घडी घातलेला कागद पाहायला मिळतो. चला, आता इथे सुद्धा आपण इथे पहिल्यांदा ते 4 भाग असे करून घेऊया. ओके, आता हा जो भाग आहे तो असा उलगडला, इकडची घडी अशी उलगडली या बाजूला, तर ती अशी होणार आहे. ओके, बरोबर आहे ना. ओके, आणि त्यानंतर तीच घडी पुन्हा इकडं अर्धा भागावर अशी या बाजूला उलगडली तर अशी होणार आहे. ओके, बरोबर ना. आणि या ज्या लाईन्स आहेत त्या अशा इकडे उलगडल्या जाणार आहेत, त्यामुळे ते असे होणार आहेत.
अशा प्रकारे. तर अशा प्रकारची आकृती आपल्याला कुठे बघायला मिळते बघा, पर्याय क्रमांक नाही, इथं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघायला मिळते बघा, बरोबर ना. पर्याय क्रमांक 4 मध्ये करेक्ट आहे, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर येणार आहे. तर मित्रांनो यासारख्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे, कारण सरावातूनच हे होणार आहे. आणि ऑन द स्पॉट जो काय प्रश्न आपल्याला येणार आहे त्यामुळे त्याची घडी जी आहे प्रॉपरली तुम्ही वन बाय असा एक पार्ट उलगडत ते आकृती इथे तयार करायला लागते. चला, तर हा देखील प्रश्न समजला असेलच. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचे आपले प्रश्न आहेत बघा, या ठिकाणी 19 ते 22 तर संख्यांशी रिलेटेड प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधून लिहा. संख्यांचा इथे गट दिलेला आहे आणि या गटाशी एक पर्याय जो आहे तो जुळतो आहे. तर इथे बघा 29, 40 आणि 53. आता 29, 40 आणि 53 हा एक गट आहे. तुम्ही जर इथे फरक काढत बसलात तर तुमचं उत्तर चुकू शकतं मित्रांनो, कारण गट म्हणजे त्या गटामध्ये काहीतरी विशिष्ट असा संबंध आहे म्हणून तो गट केलेला आहे. तिथे फरकांचा काही संबंध शक्यतो येत नाही. क्रमाने येणारी संख्या असतील तर फरक आपण काढू शकतो, संख्या कमी जास्त होऊ शकते, पण इथे तसं काय नसतं. इथे एक स्पेसिफिक संख्या असते आणि त्यांचा एक गट असतो, बरोबर ना. त्यामुळे इथं प्रत्येक संख्येला एक काहीतरी असा नियम लावलेला असतो किंवा काहीतरी ट्रिक लावलेली असते जेणेकरून ती एका गटात त्या संख्या बसलेल्या असतात, ते इथे शोधायचं आहे. आता 29, 40, 53 मगाशी मी सांगितलं होतं की तुम्हाला वर्गसंख्या घनसंख्या पाठ असतील तर तुम्ही चुटकीसरशी उत्तर इथे शोधू शकता. तर इथे काय केलंय बघा, इथे 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 आणि त्याच्यामध्ये 4 मिळवलं, 25 आणि 4 29. पुढे बघा 6चा वर्ग 36, 36 मध्ये 4 मिळवलं 40 आलं. इथे 7चा वर्ग 49, त्याच्यामध्ये 4 मिळवलं 53 आलं. म्हणजे इथे संबंध कुठला लावलेला आहे, वर्गसंख्या अधिक 4. पहिल्यांदा 5चा वर्ग घेतला त्याच्यात 4 मिळवलं, दुसऱ्यांदा 6चा वर्ग घेतला अधिक 4, 7चा वर्ग अधिक 4 घेतला. मग पुढची संख्या काय असेल, आपण 8चा वर्ग घेऊया. 8चा वर्ग आहे 64, त्याच्यामध्ये 4 मिळवलं 68, उत्तर आलेलं आहे 68. लक्षात आलं. म्हणजे वर्गसंख्या अधिक 4 हा इथे संबंध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा 48, 832, 618. तर इथेही खूप सोपं आहे बघा. 48, 4 आणि 8, 4ची दुप्पट 8 केलेली आहे, बरोबर ना. 4 गुणिले 2 8 केलं. इथं 832, 8 चौक 32, 8 गुणिले 4 32 केलेलं आहे. 4ची निंपट 2 घेतली, 8ची निंपट 4 घेतली. इथं 618, 6 गुणिले 3 केलेलं आहे 18, 6ची निंपट 3 घेतलेली आहे गुणिले 18. म्हणजे इथं पहिल्या अंकाला त्याच्या निंपटीनं गुणलेलं आहे, बरोबर ना. 4 आला त्याची निंपट 2 ने गुणलं 8 आलं, 8 आला त्याच्या निंपट 4 ने गुणलं 32 आलं, 6ची निंपट 3 त्याला 3 ने गुणलं 18 आलं. मग तसंच इथं आपल्याला कुठं पाहायला मिळतं बघा, इथं 5ची निंपट तर प्रश्नच नाही, विषम संख्या आहे. 2ची निंपट 1 येते, 2ची निंपट 1, 2 गुणिले बघा 2ची निंपट 1 येते, त्याला जर 1 ने गुणलं बघा, हां 2 गुणिले 1 उत्तर आलेलं आहे 2, म्हणजे 2 आणि 2. तर इथं 22 आणि 202 मध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न थोडासा संदिग्धच आहे मित्रांनो, आणि मला वाटतं हा कॅन्सल देखील प्रश्न झालेला होता. तर याचं उत्तर 22 येऊ शकतं, कारण बघा 2 पहिला अंक 2 आहे, त्याची निंपट 1, 2 1 2 आलं. परंतु 202 ही येऊ शकतं, कारण 2ची निंपट 1, 2 1 2 आणि मी हे 02 असंही लिहू शकतो. त्यामुळे 202 सुद्धा इथं उत्तर येऊ शकतं. त्यामुळे असे हे कन्फ्यूज झालेले प्रश्न जर परीक्षेत आले तर ते आपोआप संबंधित यंत्रणांकडून कॅन्सल केले जातात, त्याचे गुण तुम्हाला दिले जातात. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न मित्रांनो, आणि हा 21वा प्रश्न मी खूप वेळ ट्राय केला, भरपूर वेगवेगळ्या प्रकारे मी सर्च केला किंवा शोधलं त्याचं उत्तर, पण मला याच्यामध्ये काही संबंध लावता आला नाही. मी घनसंख्या वर्गसंख्या त्यांच्या बेरीज करून बघितली, त्यांच्या मागच्या पुढच्या संख्या बघितल्या, पाढ्यातल्या संख्या बघितल्या, पण मला काय फारसा संबंध इथे लक्षात आला नाही. तुमच्यापैकी जर कोणाला याचा हे उदाहरण सुटलं असेल किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि याचं उत्तर काय येतं ते मला सांगा. आणि ते उत्तर काय येतं ते महत्त्वाचं आहे, म्हणजे कारण काय आहे किंवा या गट करण्यामागचं कारण काय ते इथं महत्त्वाचं आहे, ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. चला आता मित्रांनो या गटातला शेवटचा प्रश्न आहे तो इथे बघूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा 218, 66 आणि 345. जर तुम्हाला घनसंख्या वर्गसंख्या तोंडपाठ असतील तर लगेच येऊ शकतं, कारण याच्या जवळ घनसंख्या वर्ग येतातच. तर मित्रांनो इथं डायरेक्ट सांग, तुम्हाला 218च्या जवळची घनसंख्या आहे 216, 6चा घन त्याच्यात 2 मिळवलं 218 आलं. 66च्या जवळची घनसंख्या आहे 64, 4चा घन 4 चौक 16, 16 चौक 64, 64 मध्ये 2 मिळवलं 66 आलं. 345च्या जवळची घनसंख्या आहे 343, 7चा घन त्याच्यामध्ये 2 मिळवलं 345 आलं. म्हणजेच इथं घनसंख्या अधिक 2 चा संबंध लागलेला आहे. आणि मग पर्यायामध्ये बघा अशी कोणती संख्या दिसते ज्याच्यामध्ये जवळ घनसंख्या येते, तर ती 514 आहे, कारण 514 वजा 2 बरोबर
512, म्हणजे 512 ही घनसंख्या आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवलं किती आलं 514 आलं. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हे इथं उत्तर आपण सोडवू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला ते जे संख्या आहे त्या तोंडपाठच असल्या पाहिजेत आणि याच्यासाठी गरज आहे जास्तीत जास्त सरावाची. चला तर आता याच्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत 23 आणि 24वा प्रश्न जो आकृत्यांशी रिलेटेड आहे तो इथे बघूया. तर बघा सूचना आपल्याला दिलेलीच आहे. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत आहे, समान संबंध. तो संबंध ओळखून पर्याय लिहा, उत्तर लिहा. तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे. चला आता या दोघांमधला संबंध शोधूया. बघा पहिली आकृती अशी होती, दुसरी अशी झाली, म्हणजे हा जो मध्ये कडेला बॉक्स होता तो इथे मध्ये गेलेला आहे. ओके, म्हणजेच इथं हा जो कडेचा बॉक्स आहे तो कुठे जाणार आहे, मध्ये जाणार आहे. मग मध्ये बॉक्स असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत तर पर्याय क्रमांक 1, 3, 2 आणि 3 बरोबर. पर्याय क्रमांक 4 कॅन्सल झालेले आहे कारण ते शेवटी गेलेले आहे. बघा एक एक आकृती कट करूया. आता दुसऱ्या आकृतीचा विचार केला, असा हा आडवी तिरपी रेषा होती ती इथे अशी झाली म्हणजे सरळ झालेली आहे आणि हा डाव्या बाजूचा गोल सर्कल होता, वर्तुळ होता, तो उजवीकडे गेलेला आहे. मग इथे सुद्धा आपण तसंच करूया. इथं अशी आकृती होती ती सुद्धा आपण 45 डिग्रीमध्ये घुमवूया म्हणजे ती अशी आकृती होईल आणि हा जो गोल इकडे होता तो इकडे आणूया बरोबर ना, वरती होता तो त्याची चेंज करूया. अशी आकृती कुठे पाहायला मिळते बघा, फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच पाहायला मिळते. याचा अर्थ पर्याय 2 आणि पर्याय 3 सुद्धा कॅन्सल झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पुढे काय बघायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर इथं बरोबरच येणार आहे. आणि जरी तुम्ही विचार केला तरी इथे बघा हा बाण होता तो इथं होता, तो मध्ये आलेला आहे. त्यामुळे इथं हा मधला जो बाण आहे तो इथं येणार आहे किंवा डबल होणार आहे. तिथे बघा तो डबल झालेला आपल्याला पाहायला म्हणजे त्याच्यावर बाणावर बाण त्या ह्याच्यावर आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण एक एक आकृती कॅन्सल करायची, आपल्याला शेवटी उत्तर हे मिळतं. चला तर याच्यानंतर 24वा जो प्रश्न आहे तो इथे बघूया. तर मित्रांनो 24वा प्रश्नामध्ये बघा आपल्याला एक अशी आकृती दिलेली आहे आणि त्याचा इथं समान संबंध असलेली आकृती दिलेली आहे. जर नीट विचार केला तुम्ही तर लक्षात येईल की हे पाण्यातील प्रतिबिंबाच्या आकृती आहेत. बघा या आकृतीच्या पाण्यातील प्रतिबिंब हेच आहे. बघा या ठिकाणी हे डाव्या बाजूला होतं, इथं डाव्या बाजूला आहे, हे टोक खाली होतं ते वरती गेलेलं आहे, वरचं टोक खाली आलेलं आहे. पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणून याचं सुद्धा पाण्यातील प्रतिबिंब आपण शोधूया आणि याचं जे योग्य पाण्यातील प्रतिबिंब येणार आहे बघा या ठिकाणी इथंच दिसतं बघा तुम्हाला. या जरा नीट आकृत्या बघा तुम्ही, बरोबर पाण्यातील प्रतिबिंबासारख्याच आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर येणार आहे. बरोबर आहे ना. बघा असं झालं, इथं असं इकडे आहे, इकडे आहे, हे टोक इकडे आहे, हे टोक इकडे आहे. बरोबर ना. पाण्यातील प्रतिबिंबानुसार पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. चला तर मित्रांनो आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण एवढेच प्रश्न बघूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे पण खूपच उपयुक्त असा ठरणार आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रश्नांचा नीट सराव करा, या सूत्रांचा सराव करा, कृत्यांचा सराव करा आणि कोणतेही तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न असतील, शंका असतील तर त्या निश्चितपणे कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर मित्रांनो लवकरच आपण याचा पुढचा जो भाग आहे ज्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते देखील इथे अभ्यासणार आहोत. तोपर्यंत या भागाचा चांगल्या पद्धतीने सराव करा. भेटूया आता पुढील भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.